बघा 3 टाईपचे स्टार्टर आहे डीसी मोटरचे. 2 पॉईंट स्टार्टर हे आपण कुठं वापरतो, डीसी सिरीज मोटरमध्ये. ही मोटर हे आणि हे सिरीजमध्ये, हे आणि हे सिरीजमध्ये. तर मग ही मोटर कोणती, डीसी सिरीज मोटर. फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग कशी आहे, सिरीजमध्ये. ओके. त्याच्यानंतर 3 पॉईंट स्टार्टर, फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग कशी आहे, शंटमध्ये. तर याला आपण काय म्हणतो, डीसी शंट मोटर म्हणतो. ओके. फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग शंटमध्ये असेल तर डीसी शंट मोटर. आणि त्या मोटरला जर स्टार्टर लावायचं असेल तर 3 पॉईंट स्टार्टर. आणि 4 पॉईंट स्टार्टर हे असं स्टार्टर आहे, ते आपण कंपाऊंड मोटरला वापरतो. कंपाऊंड मोटरमध्ये सिरीज आणि शंट दोन्ही टाईपच्या वाइंडिंग असतात. मग ॲडिशनल वाइंडिंग आहे तर ॲडिशनल पॉईंट लागल. 2 पॉईंट स्टार्टरला कोणते पॉईंट्स असतात, एफ आणि ए पॉईंट असतो. कोणते पॉईंट असतात, एफ आणि ए, म्हणजे फील्ड वाइंडिंगचा पॉईंट आणि आर्मेचर वाइंडिंगचा पॉईंट, दोनच पॉईंट. 3 पॉईंटच्या स्टार्टरला 3 पॉईंट असतात. कोणते, एल ए एफ. एक लाईन पॉईंट, आर्मेचरचा पॉईंट आणि फील्डचा पॉईंट. आणि त्याच्यानंतर 4 पॉईंटच्या स्टार्टरला एल प्लस, एल मायनस, ए आणि एफ. अशा पद्धतीने 4 पॉईंट असतात. ओके. सो एलचे 2 केलेत, एल प्लस आणि एल मायनस. त्याच्यानंतर आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंगचा पॉईंट, अशा पद्धतीने. ओके. तर हे 3 पॉईंट, 4 पॉईंट आणि 2 पॉईंट स्टार्टर कुठं वापरतात समजलं तुम्हाला. हे सिरीज मोटरमध्ये 2 पॉईंट, शंट मोटरमध्ये 3 पॉईंट आणि कंपाऊंड मोटरमध्ये 4 पॉईंट स्टार्टर आपण वापरतो. ओके. आता बघा 2 पॉईंट स्टार्टर, 3 पॉईंट स्टार्टर आणि 4 पॉईंट स्टार्टर वर्किंग सेम आहे. काय आहे, सिरीजमध्ये सुरुवातीला रेजिस्टन्स ॲड करायचं आहे. बॅक EMF 0 असतो ना स्टार्टिंगला, म्हणून स्टार्टिंग करंट खूप जास्त असतो. तो कमी करण्यासाठी आपण सिरीज रेजिस्टन्स ॲड करतो. एकदा का स्टार्टिंग करंट कमी झाला, कारण बॅक EMF वाढला आणि स्टार्टिंग करंट कमी झाला की त्या स्टार्टिंग रेजिस्टन्सचं काम संपतं. ओके. तिन्हीचं वर्किंग जवळपास सेम आहे. बघा आता आपण 2 पॉईंटपासून सुरुवात करू. तर बघा हे काय रे, हँडल आहे. हे काय आहे, हँडल आहे. हे एक आर्म आहे आणि याला हे एक अशा पद्धतीचं हँडल आहे. हे हँडल असं इकडं हे करायचं आणि जॉईन करून टाकायचं. या टाईपचे प्रॅक्टिकलचे व्हिडिओ टाकलेत मी, बघितले असेल तुम्ही का नाही पाहिले, नाही पाहणार बी नाहीत तुम्ही. तर हे हँडल आहे, हा एक आर्म आहे. हा काय आहे, आर्म आहे. या आर्मला हे काय आहे, सॉफ्ट आयर्न पीस आहे. हा आर्म आहे आणि ह्या आर्मला एक सॉफ्ट आयर्न आहे. आणि हा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आहे. हा काय आहे, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आहे. सगळ्याला तेच. तर हे हँडल सुरुवातीला ऑफ कंडिशनला आहे. मोटरला सप्लाय दिला आपण, पण मोटर स्टार्ट झाली का नाही. तर हे हँडल तुम्हाला काय करावं लागेल, अशा पद्धतीने इथं मूव्ह करावं लागेल. तर ज्यावेळेस हे मूव्ह होईल त्यावेळेस 1 2 3 अशा पद्धतीचे रेजिस्टन्स हळूहळू कट होती. रेजिस्टन्स कमी होतात, ॲड नाही होत. हे तर सध्या सुरुवातीला सगळे ॲड केलेले आहेत. जसजसं आपण पुढं जाऊ तसं एक रेजिस्टन्स कमी होत जाईल. या कंडिशनला किती रेजिस्टन्स येईल, याचातला 0 रेजिस्टन्स येईल. या कंडिशनला 0 रेजिस्टन्स होईल. आणि नंतर हे जे आहे इथं सॉफ्ट आयर्न पीस आहे, हे काय करेल, होल्ड ऑन कॉईल त्याला काय करेल, होल्ड करून ठेवल. म्हणून त्याला होल्ड ऑन कॉईल म्हणतात. हे काय करेल, होल्ड करून ठेवल. आणि अशा पद्धतीने मोटर इथं स्टार्ट होईल आणि इथं रन होईल. ओके. इथून ऑफपासून ऑनपर्यंत. तर अशा पद्धतीने जसं आपण मूव्ह करू तसं एक रेजिस्टन्स कमी होत जाईल, कट होत जाईल. कट होत गेलं म्हणजे काय होईल, रेजिस्टन्स कमी होत जाईल. आणि या कंडिशनला 0 रेजिस्टन्स कट होईल. आणि हे आयर्न पीस याला अट्रॅक्ट होल्ड करून ठेवल. एकदा याला होल्ड केलं याचं काम संपलं, स्टार्टरचं काम संपलं. डायरेक्ट याला हा सप्लाय भेटल, याचं काम संपलं. ही झाली नॉर्मल कंडिशन स्टार्टिंग. आता समजा ओव्हरलोड झाला, जास्त लोड आला, रेटिंगपेक्षा जास्त लोड आला. ओके. आपण ब्रेक टेस्ट केली ना, एक ब्रेक टेस्टचं पण प्रॅक्टिकल टाकलं मी. ब्रेक केलं म्हणजे जास्त करंट आला, रेटेडपेक्षा जास्त करंट आला, लोड जास्त झाला. ब्लॉक रोटर टेस्ट म्हणजे रोटर ब्लॉक झालं. तर मग अशा वेळेस काय होईल, करंट जास्त आला. तर हे काय करेल,
ओव्हरलोड ट्रिप आहे. तर हे काय होईल, अट्रॅक्ट होईल आयन पीस. हे काय होईल, अट्रॅक्ट होईल. आता बघा हे ओव्हरलोड, याला समजेल ओव्हरलोड झालं आहे, तर हे हे स्ट्रेट असेल किंवा हे असेल. हे पहा या पद्धतीने थोडं इन्क्लाइन काढलं आपण, पहिले स्ट्रेट काढलं होतं. तर इथं ही जी कॉईल आहे हे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. एक्सेसिव्ह करंट आला तर हे काय करेल, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करेल. हे मूव्ह होईल आणि मूव्ह झालं की हे दोन कॉन्टॅक्ट आहेत, या कॉन्टॅक्टला टच होईल. या कॉन्टॅक्टला टच झालं की इथून हे सरळ हँडल खाली येईल. इथून हे सरळ हँडल खाली येईल. खाली येईल म्हणजे परत मूव्ह होईल, कारण याला स्प्रिंग असते. काय असते, स्प्रिंग असते. वर्किंग कोणाकोणा समजलं, सगळ्यांचं वर्किंग सेम आहे बरं का. इथं बी सुरुवातीला रेजिस्टन्स स्टर कट होतात, नंतर हे इथं होल्ड होऊन होल्ड होतं आहे आणि एक्सेसिव्ह सप्लाय आला तर हे काय करेल, याला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करेल. वर अट्रॅक्ट झालं की हे याला टच होईल, हे याला टच झालं की इथून हे याला सोडून देईल आणि हे परत त्याच्या पहिल्या पोझिशनमध्ये येईल. इट रिगेन इट्स ओरिजिनल पोझिशन बाय युजिंग स्प्रिंग. स्प्रिंगनी ते परत त्याच्या पहिल्या पोझिशनला येईल. इथं बी तेच, सप्लाय आला एक्सेसिव्ह तर ही स्प्रिंग काय करेल, याला ही ओव्हरलोड कॉईल आहे, ही काय करेल, याला वर होल्ड करेल, अट्रॅक्ट करेल. हे अट्रॅक्ट झालं की हे वर जाईल, वर झालं की याला कॉन्टॅक्ट टच होईल, टच झालं की हे परत पहिल्या पोझिशनला येईल. वर्किंग स्टार्टिंग याची बी तीच, हे असे रेजिस्टन्स स्टर होणार, हे कट होल्ड होणार, त्याच्यानंतर हे आता सोडून दिलं. समजलं. तर बघा याच्यामध्ये होल्ड ऑन कॉईल. होल्ड ऑन कॉईलचं काम काय, कधी कधी नुसतं डायग्राम आणि याचे फंक्शन विचारतात बघा. त्याचं का होल्ड ऑन कॉईलचं काम काय, होल्ड करून ठेवणं. कशाला, या आयन आर्मला. हे आर्म जे आहे मोठा हँडल थ्रू आपण नेला तर हा आर्म जो आहे, हा डॉट डॉट आर्म दिसतो ना, त्याला होल्ड करून ठेवण्याचं काम कोण करतं, होल्ड ऑन कॉईल. त्यालाच नो व्होल्टेज कॉईल म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, नो व्होल्टेज. त्याचं काही स्वतःचं व्होल्टेज आहे का, नाही, नो व्होल्टेज. आणि रेजिस्टन्स हे बायपास होते म्हणून त्याला नो व्होल्टेज कॉईल पण म्हणतात, होल्ड ऑन कॉईल म्हणतात. आणि हे होल्ड करून ठेवते. आता रेजिस्टन्सचं काम काय रे, रेजिस्टन्सचं काम काय आहे, रेजिस्टन्स वाढलं तर ते काय करतं, करंटला पोझिशन करण्याचं काम करतं, करंट कमी करण्याचं काम होतं. सप्लाय व्होल्टेज तर सेम आहे. तर रेजिस्टन्स जर वाढला तर करंट कमी होतो. कधीपर्यंत कमी होतो, बॅक EMF सफिशियंटली वाढत नाही तोपर्यंत. आणि ही प्रोसेस अशी हळूहळू म्हणजे काही सेकंदामध्ये मूव्ह होतं आहे. तर काही सेकंदामध्येच तेवढं करंट कमी करण्याचं काम कोण करतं, रेजिस्टन्स करतं. त्याच्यानंतर हँडलचं काम काय, मूव्ह करणं. हँडलचं काम काय, मूव्ह करणं. त्याच्यानंतर ओव्हरलोड कॉईल आहे पहा, ओव्हरलोड कॉईल काय काम करते, एक्सेसिव्ह सप्लाय आला की हे काय करते, याला अट्रॅक्ट करते. वर अट्रॅक्ट केलं ते हे याला कॉन्टॅक्ट. इथं काय आहे, ट्रँग्युलर आयन पीस आहे सगळीकडेच. ट्रँग्युलर आयन पीस, हे थोडं मोठं काढतो. ते ट्रँग्युलर आयन पीस काय करणार, याला वर कॉन्टॅक्टमध्ये टच करणार. टच झालं की ही कॉईल काय करेल, त्याला रिलीज करेल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड रिलीज होईल आणि तो जो कॉन्टॅक्ट आहे, हा जो हँडल आहे, हा सरळ इथं खाली येईल, हा सरळ खाली येईल. ओके. तर याला आपण काय म्हणतो, ओव्हरलोड कॉईल म्हणतो. अजून बस एवढंच आहे. समजलं, कोणाकोणाला समजलं आहे, तिन्ही समजणं गरजेचं आहे. कारण मी आता याच्यामध्ये बघा वर्किंग एकाची जरी लिहिली तुम्ही तर ती एकाची फक्त डिफरन्स लक्षात घ्या आणि ते डिफरन्सचे पॉईंट्स लिहून घ्या. हे डिफरन्सचे पॉईंट्स लिहून घ्या बस, बाकी दुसरं काही फरक नाही. बाकी कन्स्ट्रक्शन सगळ्याचं सेम आहे जवळपास, वर्किंग जवळपास सेम आहे. फक्त हा कन्स्ट्रक्शनल डिफरन्स आहे. 2 पॉईंट 3 पॉईंट आणि 4 पॉईंट स्टार्ट. समजलं. सो राईट डाऊन दिस, ड्रॉ दिस.